सुस्वागतम मित्रमंडळींनो. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी सावी आणि धैर्य असतात, धैर्याला सावी आता बाहेर पावसामध्ये ओढत ओढत घेऊन येते आणि दोघेजण आता पावसामध्ये तिथे चिखलात खेळत असतात. दोघेजण पावसात मस्त एन्जॉय करतात आणि आता एन्जॉय करून आता धैर्याला सावी म्हणते, धैर्य मी तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही असं म्हणत असते. तर आता धैर्य म्हणतो की हो सावी, मी पण तुला सोडून कुठेच जाणार नाहीये, असं ते एकमेकाला म्हणत असतात आणि दोघे पण तिथे ते खूप एन्जॉय करत असतात. त्यानंतर आता सावी धैर्य म्हणतो की सावी बास झालं, चल आता घरामध्ये. आणि आता सावीला घेऊन घरामध्ये यायला निघतो. तेवढ्यात आता लगेच धीरा तिथे उभा असते दरवाजात आणि म्हणते, धैर्य किती भिजलात तुम्ही, अहो धरा मी तुमच्यासाठी टॉवेल आणलाय. आणि ती धैर्याला टॉवेल येत असते. तर आता लगेच धैर्य म्हणतो नकोय मला टॉवेल. आणि आता लगेच सावी म्हणते की नका घेऊ धैर्य, कशाला लागतोय तुम्हाला, हे बघा धैर्य आपण एन्जॉय केला, चला तुम्ही आतमध्ये जाऊयात. आणि आता दोघे आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावरती इकडे जी दामिनी असते, दामिनी तिथे उभा असते आणि धैर्य येतो. धैर्यला विचारते, काय रे धैर्य, काय चाललंय तुझं, तुला सावीच्या बाबाच्या केसबद्दल काही हे लागलंय का. तर आता लगेच तो म्हणतो की नाही. तर तुला कसं कळलं आई, पण मी तुला ह्या विषयावर काही बोललोच नाही. तर ती म्हणते की अरे तसं नाही, पण मी विचारून बघितलं. तर तो म्हणतो की हो मी पोलीस स्टेशनला गेलो होतो आज, पोलिसांना दाखवलंय मी. आणि हे बघ, पोलिसांना मी असं दाखवलंय, मला सावीचा एक फोटो काढलं, चित्र काढलेलं सापडलं होतं, ते मी पोलिसांना दाखवलं आहे. तर आता लगेच म्हणते मग पोलीस काय बोललेत. तर ते म्हणतात की अजून पुरावे पाहिजे, एवढ्या पुराव्याने काय होईल, त्यामुळे मी आता अजून पुरावे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणतात. आणि आता लगेच जी सावी आहे ती तिथून हे बोलणं ऐकते. तर आता तो धैर्य म्हणतो की ह्या गाडीचा शोध लावणार आहे आता पोलीस, ही गाडी कुठं आहे ना ते शोधून काढणार आहे असं धैर्य तिला सांगतो. तर आता ती खूप भयानक तापते आणि म्हणते की काय, म्हणजे आता हीच शोधून काढणार आहे का. दामिनी म्हणते की आता ही गाडी शोधून काढणार असेल तर मला आता सावध राहायला हवं असं म्हणते. आणि आता लगेच तिथे ती असं म्हणते आणि तिथून आता ती निघून जाते, खूप घाबरलेली असते. तर इकडे ते सावी म्हणते, धैर्य तुम्ही बाहेर जाता का, मला चेंज करायचं होतं असं म्हणते. आणि आता धैर्यला बाहेर काढून देते. तर आता धैर्य बाहेर जातो आणि जी सावी आहे तिथे ती चेंज करते. आणि त्यानंतर आता जो धैर्य आहे, धैर्य म्हणतो की आता मला काही करून सावीच्या बाबाबद्दल नीट शोध लावावा लागेल. दामिनी इकडे येते आणि आता लगेच ती त्या ज्या माणसाची गाडी होती त्याला फोन करते आणि विचारते ती गाडी कुठं आहे. तर तो म्हणतो की ती गाडी बाहेर गेली, काय झालंय. तर आता लगेच ती म्हणते की ती गाडी काही कर, आताच्या आता ती गायब कर, मला ती गाडी नको आहे, आता पोलीस त्या गाडीचा शोध घेत आहे असं म्हणत असते. तर आता ते पूर्ण घाबरून जातो. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय ट्विस्ट असणार आहे, बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.